कोपरगाव बाजारपेठेला चालना मिळावी तसेच व्यापारी बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी कोपरगाव व्यापारी महासंघाच्या वतीने शासन प्रशासन व्यापारी संवाद बैठकीचे आयोजन समता पतसंस्थेच्या सभागृहात करण्यात आले होते. सदर बैठकीला आमदार आशुतोष काळे, कोपरगाव तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी व व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. शासन प्रशासन व्यापारी यांच्यामध्ये सुसंवाद असावा, यातून कोपरगाव तालुक्याचा विकास व्हावा यासाठी कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीने सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध व्यापारी बांधवांना त्यांना येणाऱ्या अडचणीचा पाढा व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे अधिकारी व आमदार आशुतोष काळे यांच्या समोर वाचला. कोपरगाव तालुक्याच्या बाजारपेठेत सुधारणा व्हावी यासाठी सतत प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आमदार काळे यांनी सांगितले असून व्यापाऱ्यांना येणाऱ्या समस्या त्यांनी समजून घेत समस्या सोडवण्याबाबत त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार संदीप कुमार भोसले, मुख्य अधिकारी शांताराम गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, तुलसीदास कुबानी, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेजा, सुधीर डागा, अमित शेठ लोहाडे, राजेंद्र बंब आदींसह व्यापारी महासंघाचे पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता माझ्यापेक्षा गोसावी साहेब चीफ ऑफिसर या ठिकाणी आहेत. ते खूप अभ्यासू आहेत, अतिशय अनुभवी आहेत. त्यांनी सुद्धा या बाबतीमध्ये निश्चितपणे विचार करावा. पीपल्स बँकेचे शतक मैदान आम्ही खुलं पडलेलं पाहतोय. अनेक वर्ष झाले ते मैदान खुलंच आहे. त्याची पुढची जागा काहीतरी कशाकरता कंपाऊंड झालं मला आठवत नाही. पत्रकार भवन होतं, काहीतरी टेलिफोन खात्याने तिथे बोर्ड लावला. काय आवश्यकता एवढ्या गावठाणाच्या जागेमध्ये अशा प्रकारची बिल्डिंग होण्याची, तर ते आपल्याला शासनाच्या माध्यमातून जर कसं उठवता येईल आणि त्या ठिकाणी कसं एखादं शॉपिंग सेंटर बांधता येईल याचा सुद्धा आपण मला वाटतं विचार करायला काही हरकत नसावी. नगरपालिकेच्या समोर ज्या ठिकाणी भंगारचे दुकानं बसायचे त्या ठिकाणी सुद्धा कुठलं तरी आरक्षण म्हणून स्टाफ क्वार्टर वगैरे आहे, त्याचा आपल्याला विकास करता येईल का? किंवा तहसील कार्यालयासमोरचं जे काही मैदान आहे तिथे मोठे मोठे कार्यक्रम होतात, तर असे मैदान अशा मोठ्या कार्यक्रमासाठी सुद्धा निश्चितपणे राखून ठेवली पाहिजे. याच्याबाबत कुठल्या प्रकारचं दुमत असायचं कारण नाही. किंवा आणखी एक आमदार साहेब मुद्दा मी आपल्या निदर्शनास आणून देतो. जी जी गावं विकसित झालेली आहेत, आपल्या शेजारचं राहता असो किंवा दोन्ही गाव असो, त्या त्या ठिकाणच्या मार्केट कमिट्या या डेव्हलप झालेल्या आहेत. अजित भाऊ बरोबर आहे, अजित भाऊ मार्केट कमिटी सदस्य आहेत. त्या मार्केट कमिट्या डेव्हलप झाल्या म्हणून ती गावं डेव्हलप झाली. मार्केटमध्ये जे काही शेतकरी येतात खरेदी करण्याकरता, विक्री करण्याकरता, त्यांच्या माध्यमातून त्या गावाचा बाजारपेठ वाढती, त्या गावचा विकास होतो. विशेषतः जनावरांचा जो काही बाजार भरतो आपल्याकडे, त्या जनावरांच्या बाजाराची जर अवस्था बघितली तर आपल्याला सुद्धा लाज वाटते. तर तो जनावरांचा बाजार दुर्लक्षित येतो, परंतु जनावरांचा बाजार सुद्धा आमदार साहेब दुर्लक्षित असता कामा नये. त्या जनावरांच्या बाजाराच्या निमित्तानं सुद्धा शेतकरी वर्ग शहरामध्ये येतो. त्याच्यामुळे सुद्धा शेतकऱ्यांची जी खरेदी आहे ती कोपरगाव सारख्या भागामध्ये निश्चितपणे होऊ शकेल. मार्केट कमिटीमध्ये सुद्धा सध्या शॉपिंग सेंटर आहे, ते सुद्धा आणखी जर काही डेव्हलप करता आलं, आपल्याच नेतृत्वाखाली आहे मार्केट कमिटी, त्याचा सुद्धा दादा आपण निश्चितपणे विचार करावा. असे अनेक मुद्दे आहेत. काही मुद्द्यांवर आपण बाकीचे आमचे काही सहकारी पण बोलणार आहेत, परंतु शेवटचा मुद्दा मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की मी आत्ताच म्हटलं की नवीन गाव विकसित होत आहे. तशाच पद्धतीनं आपण जर एक विचार केला, समृद्धी महामार्ग येत्या 5 ते 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये मला वाटतं नक्की चालू होऊ शकेल. त्याचप्रमाणे MIDC सावलीवर नजीक होती, सावलीवर फाट्याजवळ MIDC होती, ती सुद्धा वर्ष 2 वर्षात का होईल ती सुरू होईल. तिथे जे उद्योग घेतली त्या MIDC मध्ये त्यांना निवासासाठी सगळ्यात जवळची जागा जर कोणती असेल तर ती कोपरगाव आणि कोपरगावच आहे. सगळ्यात जवळचे शहर त्या MIDCच्या कोपरगावच आहे. शिर्डी जरी जवळ असलं, शिर्डीमध्ये प्लॉट्स महाग आहे, महागाई शिर्डीमध्ये, त्या मनाने कोपरगावला स्वस्तही आहे. त्या ठिकाणी येणाऱ्या वसाहती यांच्या इंडस्ट्रीच्या माध्यमातून जे काही त्या ठिकाणी येतील त्यांच्या रहिवासाच्या वसाहती आपण सावली ते कोपरगाव याच्या दरम्यान विकसित करू शकू का? विशेषतः कोकण खान परिसर जो आहे, जवळपाठ चिंचारी वगैरे जो परिसर, त्या मधल्या पट्ट्यामध्ये आपल्याला काही विकास कामं करता येतील का? त्याचप्रमाणे समृद्धी महामार्ग जो विकसित होतो आहे
मुंबईच्या काही व्यापाऱ्यांची आम्ही चर्चा केली की मुंबईला क्रॉफर्ड मार्केट किंवा मस्जिद बंदर या ठिकाणचा जो काही व्यापारी आहे 2-2, 2.5 किलोमीटरचा तासाचा प्रवास करून लोकलचे धक्के खात ते माणसाच्या बाजारामध्ये येतात. मग 2.5-3 तासाचा लोकलचा धक्के खात प्रवास जर ते करतात तर या मुंबईच्या व्यापाऱ्यांना कोपरावमध्येच तर यायला आवडेल. प्रॉपर कोपरावमध्ये जरी नसलं तरी कोपराव आणि 3 चाली किंवा कोपराव आणि समृद्धी महामार्ग याच्यामधला जो भाग आहे तो आपल्याला या निमित्ताने विकसित करता येईल का? आणि थोडी तयार होईल तरी मला माहित नाही, पण नवीन जसं आपण कोपराव नगरपालिकेची हद्दवाढ केली तसं या बाजूला सुद्धा आपण दक्षिणेच्या बाजूला हद्दवाढ करू शकू का याचा सुद्धा आपल्याला विचार करता येईल. आता ज्यामध्ये शासनाची आपल्याला चर्चा करावं लागेल, कोणता प्रोजेक्ट कितपत फिजिबल आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि त्या दृष्टीनं आपल्याला जो काही विकास निधी लागेल तो विकास निधी मंजूर करून देण्याकरता पालकमंत्री सुद्धा भक्कम आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला काही करता येईल का? अशा सर्व काही जाते मी थोड्याशा मोठ्या सूचना केल्या, छोट्या छोट्या आपले व्यापारी बांधव सुद्धा निश्चितपणे करतील. आणि या प्रत्येक तुमच्या गोष्टीमध्ये आमचा व्यापारी बांधव निश्चितपणे सहभागी होईल याची मी तुम्हाला हमी देतो. व्यापारी महासंघाच्या वतीनं गावाच्या सुशोभीकरणाकरता जे काही आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे आमचा अजूनही कुठं काही सहभाग घेता येईल का? विशेषतः शिवसाहेबांची मी गेल्या आठवड्यामध्ये चर्चा केली की जबरेश्वर मंदिर जे आहे किंवा जिजामाता उद्यान पापडीवाला वगैरे आहेत का? ती बोलणार आहे ना, आमचे पापडीवाल नावाचा जो पुत्र आहे त्याने आमच्या बैठकीमध्ये कल्पना मांडली तो परिसर कसा विकसित करता येईल. चांगल्या प्रकारचा नदी काठ आहे, घाट त्या ठिकाणी झालेला आहे, नदी 4-5 महिने का होईल चांगल्या प्रकारचे वाहत आहे, त्या ठिकाणी काय विकसित करता येईल याचं पापडीवाल तुम्ही आणि तुमच्या मित्रांच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी बोला. अशा ज्या आमच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या कल्पना आहेत या कल्पना आपण पूर्णत्वास न्याव्यात अशी मी आपल्याला विनंती करतो. सन्माननीय तहसीलदार साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे की शासन, प्रशासन आणि व्यापारी हा विषय घेऊन आज सामाजिक बाबतीतही व्यापारी कोपरगावचा खूप पुढा आहे. आपण करोना काळातही बघितलं की सर्व आतमध्ये बसले होते, पण व्यापाऱ्यांनी लोकांना जेवणापासून सगळ्या व्यवस्थेची त्या ठिकाणी सोय केली. त्या काळात मी व्यापारी आपल्या घरात बसलेला आहे, भलेही त्याच्यावर ऑनलाईनने कितीही अतिक्रमण केलेलं असलं, आक्रमण केलेलं असलं तरीही तो व्यापारी आपलं सामाजिक बांधिलकी आणि या गावाचं काहीतरी देणं लागतो या हिशोबाने तो व्यापारी त्या लोकांना सुद्धा त्यांच्या गरजा पूर्ण करीत होता. सुधीर भाऊंनी त्यांच्या प्रास्ताविकात सांगितलं जातं की खरोखर ऑनलाईनचं आक्रमण सगळ्याच व्यापाऱ्यांवर झालेलं आहे. तो छोटा व्यापारी असतो नाही तर मोठा असतो. हे जर आमचं सुधीर भाऊनी फोल्डर जे तयार केलेले आहे यावर जर आपण एकदा नजर मारली आणि कोपरगावच्या वतीनं आपण जर विधानसभेत आवाज उठवला की खरोखर ऑनलाईन ही लूट आहे तर आपल्या खरोखर लक्षात येईल की कशी ती लूट केली जाते. त्यात वजनात सुद्धा त्याची लूट असते. दादा आपण जे 20 कोटी रुपये मंजूर करून आणले, आता 131 कोटीचं काम इथं जोरात चालू आहे. लोकांना नळ आपले ट्रान्सफर करायचे आहे या लाईनवर त्या लाईनवर. मला वाटतं त्याचं संपूर्ण चार्ज कोपरगाव नगरपालिका पुन्हा आमच्याच मस्तकी मारणार. म्हणून आपण ती सूचना देऊन की ते काम फ्री मध्ये झालं पाहिजे. बरं तुम्ही ट्रान्सफर चार्ज काय 160 रुपये तुमचा आहे तेवढाच तुम्ही तो घ्या, मग ते खड्ड्याचा चार्ज, त्याचे खड्ड्याचे चार्ज, त्याच्यानंतर तो रोड खंदायचा ते संपूर्ण माफ करा अशी मी या व्यापारी महासंघाच्या वतीनं आपल्याला या ठिकाणी विनंती करतो. कारण जर ते चार्जेस माफ झाले तर जवळपास एका माणसाचं म्हणजे एका कुटुंबाचं जवळजवळ 500 ते 1000 रुपये त्या ठिकाणी वाचणार आहे. 160 रुपये जरूर घ्या तुम्ही ट्रान्सफर करायचा, आणि तो ट्रान्सफर करताना सुद्धा की त्या माणसाच्या घरात नळ किती आहे हे पहिले तुम्ही आधीच चेक करा. नाहीतर तुम्ही 131 कोटी काय 1000 कोटी जरी आणले तरी या ठिकाणी मला वाटतं कोपरगावात पुरायचे नाही. कारण आपल्या या कोपरगावामध्ये जी वितरण व्यवस्था आहे ती व्यवस्थित नाही. आमच्या अशा निदर्शनास आले आहे
की पूर्वी जे काही नेते राजकीय पुढारी असतील, नगरसेवक असतील, यांच्या घरात आजही 3-3, 4-4 नळ, पाऊण इंची, काही काहींच्या घरी 1 इंची असे नळ आहेत आणि पट्टी पात्र फक्त एका नळाची भरली जाते. पण हा पाणी वापरतो किती? मग त्याचे जर कुठं याचे धंदे तर नाही, ते सुद्धा आपण चेक करा. आणि खरोखर जर आपण हा दिलासा या ठिकाणी दिला तर प्रत्येक नळ धारकाचे या ठिकाणी 1000-1200 रुपये तर निश्चितच वाचणार आहे. दुसरी गोष्ट आमची गोदाम गल्लीची सांगतो. बऱ्याचशा ठिकाणी ती आहे समस्या, मोकाट जनावर. या मोकाट जनावरांमुळं आमच्याकडं ग्राहक वर्ग यायला सुद्धा घाबरतो. जर तुम्ही कधी दुपारच्या वेळेस, सकाळच्या वेळेस जर आमच्या गोदाम गल्ली साईडला जर कधी चक्कर मारला तर ऍट अ टाइम 10-10, 20-20 गाई व्यापाऱ्यांच्या दुकानापुढे ठाण मांडून बसलेल्या असतात. त्याच्यामुळं समोरचा ग्राहक सुद्धा यायला घाबरतो का ती अंगावर येते काय. आणि अशा बऱ्याचशा समस्या या ठिकाणी झालेल्या आहेत. मला वाटतं माझ्या माहितीनुसार सीओ साहेब, आपण ज्यावेळेस मी मागच्या वेळेस ही समस्या आपल्याला सांगितली होती, याच्या आधीच्या मुख्याधिकाऱ्यांनी सुद्धा प्रयत्न केले होते आणि गोकंठांच्या गोशाळेत बऱ्याचशा गाई त्या ठिकाणी धरून नेल्या. पण आपल्या काही अधिकारी वर्गाने त्या ठिकाणी त्यांच्या पावत्या पाडल्या, पैसे कुठे गेले माहिती नाही आणि त्या गाई तशाच सोडून दिल्या. संबंधित गोशाळेला आपण कुठलाही मोबदला दिलेला नाही. त्याच्यामुळं ती गोशाळा आता या मोकाट गाई घेण्यासाठी तयार नव्हती. पण आम्ही तुमच्याच सांगण्यावर आणि फुलारी साहेबांच्या सांगण्यावर मी त्यांच्याबरोबर 2-3 वेळी चर्चा केली. ते आता कुठंतरी तयार झाले आणि मला वाटतं आपण 5 लाख रुपयाचं त्या याच्यासाठी कुठलं तरी टेंडरही मागं काढलं होतं. गोसावी नावाच्या कुठल्या तरी ठेकेदाराला आपण ते टेंडरही दिलेलं आहे. पण ते तर कुठं काय झालं? कारण हा व्यापाराशी संबंधित आहे का? त्याच्यामुळं त्या गाईमुळं आमचं फक्त मी गोदाम गल्लीतच सांगतो, पण आपण बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर या मोकार गाई त्या ठिकाणी बसलेल्या असतात. तर माननीय आमदार साहेबांनी जर आता सूचना केली, तहसीलदार साहेबांना सुद्धा हे सगळा विषय माहिती आहे. तहसीलदार साहेबांनी सुद्धा एकदा गोसावी साहेबांना फोन केला होता की मोकार जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी जी डेपोत जागा होती त्या गोशाळेला आम्ही तयार केलेली आहे. संपूर्ण खर्च सुद्धा ते लोक करायला तयार आहे. जर त्यांना आपण जागा जर उपलब्ध करून दिली तर फार मोठं काम या ज्या मोकार गाई आहेत त्या आपण तिथं बंदिस्त करू शकतो. त्यानंतर पुढचा मुद्दा, दिवाळीसाठी आपण तात्पुरत्या स्वरूपात आता आमच्या एक व्यापाऱ्यांनी तो मुद्दा मांडला की कोणीतरी येतं आणि तो 8 दिवस फक्त धंदा करता आपली 50 रुपयाची पावती तो रोजची फाडतो. आता तर एकाने इथं पत्र्याचं सेट टाकलं आईचा स्तंभापाशी आणि 8-10 दिवस त्यांनी चांगला धंदा केला, नंतर तो गायब झाला. जर आमचा व्यापारी वर्षभर तुमचे सर्व कर भरतो, मग ही तुमची बी जबाबदारी येते की आमच्याही व्यापाऱ्यांचा धंदा चालला पाहिजे. तर त्या बाबतीत आपण नगरपालिकेने सुद्धा विचार करावा की जो येतो आमच्याकडे शॉपॅक्ट असतं, आम्ही सगळे टॅक्स भरतो आणि कोणीतरी येतं 8 दिवस तो धंदा करतं, आमच्या व्यापाऱ्याच्या पोटावर लाथ मारून जातं. मग हे सुद्धा तुम्ही त्या परवानग्या कुणालाही देऊ नका. जर यानंतर जर एखादी जरी या दिवाळीच्या वेळेस परवानगी आली तर आम्ही दिवाळी संपूर्ण व्यापार बंद करू आणि नगरपालिकेचा त्या ठिकाणी निषेध नोंद करू. पार्किंग व्यवस्था तर काका साहेबांनी त्यांच्या याच्यात घेतली. दुसरी म्हणजे महिला आणि पुरुष स्वच्छतागृह. बाहेरून आलेल्या महिलेला, पुरुष तरी कुठंतरी या बाजूला जाऊ शकतो, पण महिलेचं खूप मोठं हे होतं आणि तिला अक्षरशः कुणाला डायबिटीस असतो, कुणाला किडनीचे विकार असतात, त्यामुळं तिला स्वच्छतागृहाची आवश्यकता असते. एखादी महिला जर ती याच्यासाठी आली, दिवसभर जर करत असतील तर ती कोर्टात कुठंतरी एखाद्या ठिकाणी जाते, नाही तर कुठंतरी तिला आजबाजूला तरी हे करावं लागतं. का आपण जे स्वच्छतागृह होते ते याच्या आधी कसे पाडले ते बी बघावं. ही स्वच्छतागृहाचं पहिले आपण करा. नंतरची शॉपिंग सेंटरचं सांगतो. आपल्या शॉपिंग सेंटर आहे त्या शॉपिंग सेंटरला वरती टेरेसवर जायला जागाच नाही. ती टेरेसची जागा सुद्धा काही लोकांनी अक्षरशः बळकावून तिथं स्वतःचा गाळा काढलेला आहे. मग त्याला आपण परवानगी दिलेली का हे सुद्धा आपण चेक करा. जे व्यापारी सामाजिक दृष्ट्याने सर्व काही कुठं आहे
आणि कोपरगावचा व्यापारी तर अतिशय जागृत आहे. मग त्या जागृत व्यापाऱ्याला आपण नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातून सुद्धा सहकार्य केलं पाहिजे. कारण आता काकांनी सांगितलं की काही जरी आर्थिक तुम्हाला सुशोभीकरण करण्यासाठी काही करण्यासाठी जरी गरज पडली तर आमचा व्यापारी मागं पुढं पाहत नाही. तो त्याच्या खिशातून जी कमवलेली आहे त्याच्यातून सुद्धा तो अर्धी द्यायला तयार असतो. मग प्रशासनाने सुद्धा या व्यापाऱ्यावर कुठंतरी लक्ष केंद्रित करून याला कुठली अडचण आहे ही सुद्धा पाहिली पाहिजे आणि आपलं दायित्व त्या ठिकाणी पार पाडलं पाहिजे. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. खरं म्हणजे मी थोडं स्टडी केलं तर असं आहे की कोपरगावला जिओ पॉलिटिकली आपल्याला भरपूर ॲडव्हान्टेज भेटलेला आहे. रिसेंटली जे हे डेव्हलपमेंट झाली समृद्धी महामार्ग म्हणा या बाकीची आपली जी कनेक्टिव्हिटी झाली त्याच्यामुळे आपण कोपरगावला एक होलसेल आणि रिटेल हब आपण तयार करू शकतो ज्याच्याने आपण ते भरपूर ठिकाणी आपले प्रोडक्ट्स अवेलेबल करू शकतो. आणि इथं आपण प्रोडक्शन प्लस होलसेल प्लस रिटेल या गोष्टी आपण डेव्हलप करतो त्याच्याने आपली मार्केट खूप डेव्हलप होऊ शकते. पण त्याच्यासाठी चालना आपल्या म्हणजे आपला इतका फायदा आहे कोपरगावला की आपल्या एक एज्युकेशन हब आहे. आपला सगळे एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे. आपल्या लेबर स्किल लेबर आणि अनस्किल लेबर सगळीला आपल्याला अवेलेबल आहे. पण त्यांना प्रॉपरली चालना भेटली तर ती खूप महत्वाची आहे. म्हणजे त्यांना एक जर लोकांच्या इथं जर त्यांना इथे जर त्यांना एम्प्लॉय भेटत असेल तर त्यांना पुढं भरपूर आपल्या स्वतःला भरपूर फायदे होतो. म्हणजे मी स्वतःचे एक्झाम्पल सांगतो की मला मंथली अराउंड 300 ते 400 लेबर मला लागत असतात पर मार्केट. आणि त्याच्यामुळे ते जे दुकानदार लावताय रस्त्यावरून त्याचे बॅरिकेटिंग पण होऊन जाते. नदीपासून होते बस स्टँडकडे होते. मोठ्या गाड्यांचं तर येणं बंदच होऊन जातं पण 2 व्हीलर पण येत नाही गावात कारण का ट्रॅफिक खूप जाम होऊन जाते. म्हणजे जे आम्ही दुकानदार पूर्ण वर्षभर त्या गोष्टीसाठी मेहनत करतोय ती गोष्ट बाहेरून येऊन लोक तो सगळा हे सीझन करून जातात. गावातले व्यापारी तिथं बसत नाहीये. जे बाहेरून येत आहे व्यापारी ते सगळे बसून तिथं तो पूर्ण सीझन करून घेत आहे. हा खूप मेजर लॉस आहे व्यापाऱ्यांसाठी मेन रोडचे. आणि पार्किंगची व्यवस्था खूप मेजर प्रॉब्लेम आहे मेन रोडला. बाकीच्या ठिकाणी पार्किंग होऊ शकते पण मेन रोडला नदीपासून ते बस स्टँड पर्यंत कुठं असं सेपरेट किंवा असं पार्किंगची व्यवस्था नाहीये. पेन पार्क पण केलं तर लोक पेन पार्किंग करतील तिथं कारण का त्यांना मी माहिती का गाड्या सेफ राहतील तिथं. तर कोपरगाव थांबण्यासाठी अशी काही एक स्पेसिफिक जागा नाही जिथे माणूस 4 ते 5 तास थांबून काहीतरी तिथे टाइम आपला स्पेंड करून थोडीफार शॉपिंग वगैरे करू शकतो. असं कोपरगाव पुढे गार्डन नाही काही नाही. तर आपल्या जगदेश्वर मंदिराच्या तिथे जर आपण ते फूड पार्क आहे किंवा तिथे आपण काही थोडं बोटिंग वगैरे किंवा काही तिथे नदी पात्र आपल्याला खूप मोठं लाभलेलं आहे. तर तिथे काही काकांनी सांगितलं की तिथे आपण काही वरती हाईट देऊन शिवजींची जी मूर्ती वगैरे तिथं स्थापन करून तिथं थोडं अट्रॅक्टिव्हनेस की जेणेकरून तिथे जे बाहेरून येणारी पब्लिक आहे ती 4 ते 5 थांबून प्रोडक्ट त्या रोडला माधवबाग पासून तर आंबेडकर स्मारकापर्यंत कुठेही डिवायडर नाही आहे. त्या डिवायडरमुळे डिवायडर न असल्या कारणामुळे फार ॲक्सिडेंट वगैरे भरपूर होतात रस्त्याला. जोरात रात्री 7-7:30 नंतर तर ड्रिंक केलेले मुलं 2 व्हीलरवर जोरात एकदम जाणं. तिथे सुभाषनगर वगैरे जो एरिया आहे तिथून लहान मुलांचं स्कूल कॉलेज इकडून तिकडे होणं कंटिन्यू चालू असतं. मोठी प्रॉब्लेम आहे. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. पार्किंगचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर नाही होईल परिसरात. तेच एक सरांनी जो मांडला होता तोच एक सर्वात मोठा प्रॉब्लेम होता परिसरात. आता व्यापाऱ्यांचा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे जसा तुम्ही पाणी प्रश्न मार्गी लावला तसा तो आमचा विस्थापिताचा प्रश्न मार्गी लावावा तुम्ही. तो तुमच्याकडूनच मार्गी लागला जाईल अशी अपेक्षा आमची सर्व व्यापारी बांधवांची आहे. आपल्या पोस्ट ऑफिसच्या बाजूलाही तिथं जागा उपलब्ध आहे. तिथं सुद्धा काहीतरी गाडे शॉप शॉपिंग होऊ शकतात त्याचाही विचार करा. असं बोलणं आहे. कोपरगावला विकासाच्या वाटेवर परत आणण्यासाठी आणि कोपरगावच्या पूर्ण परिसराला एक वैभवशाली बनवण्यासाठी सातत्याने माझे प्रयत्न चालू आहे.
आणि हे सर्व शक्य आहे ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे शक्य आहे. आपण जी काही संधी मला 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिली, त्याच्यामुळे मी हे सर्व कामं करू शकतोय किंवा करत येतोय. आणि म्हणून आपल्या सर्वांचे मी मनापासून सर्वप्रथम खूप खूप आभार मानतो. काकांच्या बोलण्यामध्ये जे काही मुद्दे आले त्याच्यामध्ये क्रीडा संकुल असेल, बस स्टँड झाले, त्या ठिकाणी व्यापारी संकुल होऊ शकलं असतं परंतु ते झालं नाही. ते काम असेल, स्विमिंग पूलचं काम असेल, बाजारपेठे, अजून क्रीडा संकुल झालं, स्विमिंग पूल झालं, बस स्टँड झालं, हे असे जे काही कामं त्या ठिकाणी झालेले मांडले, हे सर्व कामं कर्मवीर शंकररावजी काळे साहेब असताना किंवा माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब असताना हे न झालेले काम, हे कुठल्याही नियोजनाचा विचार न करता कोपरगावला कशाची गरज आहे, कुठे आहे याचा विचार न करता झालेली काम आहे. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी हे कामांचा कोपरगाव शहराला फायदा न झालेला दिसत. परंतु ज्या वेळेस कोपरगावकरांनी किंवा मतदारसंघाने संधी माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब यांना किंवा शंकररावजी काळे साहेबांना तर संधी नव्हती, खासदारी की एकदा सोडून. मला ज्यावेळेस संधी मिळाली, मी कोपरगाव शहराच्या विकासाला पूरक असे असणारेच कामं कसे करता येतील यासाठी माझं प्रयत्न राहिलेला आहे. आपला सर्वात महत्वाचा प्रश्न आपण सर्वजण म्हणताय, 131 कोटीची पाणी पुरवठा योजना हा कोपरगावच्या विकासाला एक वेगळ्या वळणावर नेणारा हा प्रश्न आहे. आणि याच्यासाठी आपण माझा आता सन्मानही केला, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. सन्मान याच्यासाठी केला, जो काही भार कोपरगाव शहरावर पडणार होता तो भार आता पडणार नाही. लोकवर्गणीची अट किंवा नगरपालिकेचा हिस्सा जो 15% असतो तो या योजनेमध्ये 20 कोटी पर्यंत येणार होता. हा सुद्धा शासनाच्या वतीने त्या ठिकाणी आपल्या नगरपालिकेला मिळून दिला. म्हणून नगरपालिकेला कुठल्याही प्रकारचा भार न येता ही योजना पूर्ण होणार आहे. त्याबद्दल आपण माझा सत्कार केला, मी आपले आभार मानतो. हे आपल्यामुळे शक्य आहे. म्हणून ही योजना जी आता आपण चालू केलेली आहे ही पूर्णत्वाकडे लवकरात लवकर जाऊन आपल्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटणार आहे. आपल्याला त्या ठिकाणी रोज पाणी देता येणार आहे. ही अशी महत्वाची योजना त्या ठिकाणी पूर्ण होते. याचं मला फार मोठं समाधान. माझी जी काही पदाच्या कालावधी आहे हे कालावधी ही सारथी लागली असं म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही असं मी या ठिकाणी मानतो. आपण दिलेला जो काही पाठिंबा असेल, आपण दिलेली संधी असेल ही कारणी लागली असं मी या ठिकाणी म्हणेल. त्याच्याबरोबर सीओ साहेबांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या का आपण व्यापारी संकुल त्या ठिकाणी उभारतोय पोस्ट ऑफिसच्या जवळ, त्याच्यासाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून देता आलाय. बाजार तळावर व्यापारी संकुल उभारतोय, त्याच्यासाठी 1 कोटी निधी उपलब्ध करून देता आलेला आहे. तर याचं
चांगल्या पद्धतीने वापर कसा होईल किंवा योग्य पद्धतीने डिझाईन कसं होईल यासाठी आपली संकल्पना मागच्या 2 महिन्यापूर्वी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये घेण्यात आली आणि आपलं जे काही विचार होते ते लक्षात घेऊन त्याच्यामध्ये त्या व्यापारी संकुलामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि योग्य पद्धतीने वापर होऊन या व्यापारी संकुलाचा आपल्या बाजारपेठेला निश्चितपणे फायदाच होईल हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी डिझाईन करण्यात आलेली आहे. नदी संवर्धनाचा त्यांनी विषय सांगितला का आपल्याला नदीचा पूर्ण परिसर त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि म्हणून एक नदीचा घाट पूर्ण परिसरामध्ये कसा होईल यासाठी नदी संवर्धनाचा प्रस्ताव मागे देखील तयार झालेला होता, त्याच्यामध्ये काही त्रुटी आल्या म्हणून नव्याने काही प्रस्ताव आता 18 कोटीचा आपण तयार केलेला आहे. यासाठी देखील माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. जे काही हद्दवाढ झालेली शहराची, या हद्दवाढ भागामध्ये रस्त्यांचे गटारीचे फार मोठे प्रश्न आहे. बरेच लोक तिथे प्लॉट घेऊन त्यांनी बंगले बांधलेले, परंतु त्यांच्या घरासमोरचे रस्ते त्या ठिकाणी अजूनपर्यंत प्रलंबित आहे. त्यांना पाण्याची सुविधा नगरपालिका काही प्रमाणामध्ये करते, परंतु नवीन योजनेमध्ये त्यांना नवीन पाईपलाईन असेल, टाक्यांचं काम असेल, या सर्व गोष्टी तिथे करणं गरजेचं आणि म्हणून त्या भागाच्या विकासासाठी आता 10 कोटीचा निधी उपलब्ध होऊन त्याचे टेंडर आता निघालेले आणि म्हणून तिथे देखील रस्त्यांचे गटारीचे कामं आपण त्या माध्यमातून करतोय. अजूनही निधी कसा उपलब्ध होईल यासाठी माझे प्रयत्न आहे. खुले नाट्यगृहाच्या बाबतीमध्ये आपण जी काही संकल्पना मांडली का तिथे मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स होऊ शकतं, पुढचे जे काही गाळे आहेत त्यांचं देखील त्याच्यामध्ये समावेश करून त्यांना देखील तिथे विस्थापित व्हायची गरज पडणार नाही, तर तशा पद्धतीने आपण तो प्रस्ताव तयार करतोय. इंडोर गेम हॉल आहे, तिथे 1 कोटीचं आपण निधी उपलब्ध करून दिलं. तिथे पण तिथल्या परिसरातल्या लोकांचे सूचना घेऊन आपण ते काम त्या ठिकाणी करणार आहे. आणि सर्वात म्हणजे महत्वाचं जे पण आपण बस स्टँडच्या बाबतीमध्ये बोललो, तर पहिले बस स्टँड होतं आणि परत बस स्टँडच झालं. त्याच्याऐवजी शॉपिंग कॉम्प्लेक्स त्याच्या पूर्वेला आणि दक्षिणेला झालं असतं तर फार मोठा आधार आपल्या विस्थापिताच्या जे काही विस्थापित झालेले लोक आहे त्यांना त्या ठिकाणी मिळाला असता, पण ते झालं नाही दुर्दैवी. परंतु आपण आता बस डेपोचं जे काही काम घेतलेलं त्याच्यामध्ये दक्षिणेच्या बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण प्रस्तावित केलेले आणि बस डेपोचं देखील पूर्ण व्यवस्थित कसं जागेचा वापर करता येईल, तिथे बस रिपेअर असेल, बसची पार्किंग असेल, या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कशा करता येतील यासाठी आपण तो प्लॅन केलेला आहे. त्याचं देखील टेंडर आता या आठवड्यामध्ये निघणार आहे. त्याचं देखील काम पूर्णत्वाकडे व्यवस्थित जाऊन आपल्या बाजारपेठेला त्याचा कसा फायदा होईल यासाठी ते काम आपण हाती घेतलेले. असे विविध कामांचं आपण त्या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून ते कामं मार्गी लागण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आपण अनेक सूचना या ठिकाणी केलेल्या, त्या नगरपालिका आणि पोलीस स्टेशनच्या निगडीत जास्त प्रमाणात आहे, त्यांनी त्याची नोंद घेतलेली आहे आणि भविष्य काळामध्ये ज्या ज्या गोष्टी निधीच्या बाबतीमध्ये असतील त्या गोष्टींसाठी मी निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न असतील. परंतु ज्या काही नगरपालिकेच्या स्तरावरच्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याची जबाबदारी शिवसाहेबांनी घेतलेली, त्या गोष्टी आपण सर्वजण म्हणजे जाणून होतो, परंतु काही आता दैनंदिन कामकाजामध्ये आपल्याला त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतं. परंतु आपण बोलल्यानंतर निश्चितपणे याची जाणीव नगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, यांना त्याची जाणीव झालेली. आपण हा जो काही संवाद कार्यक्रम घेतला, हा कार्यक्रम मी काही प्रशासनाचा भाग नाही, मी आपला एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी काम करतो. जेव्हा आपल्या ज्या काही अडचणी असतील आपण
संवादाचा कार्यक्रम आता जरी घेतलेला आहे याच्यामध्ये आपण सांगितले, परंतु वेळच्या वेळी ज्या वेळेस आपली भेट होत राहील त्या वेळेस आपल्याला कुठली गोष्ट जाणवली, किती छोटी असो किती मोठी असो, आपण त्या गोष्टी मला सांगत चला, अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करेन. आपल्या सर्वांच्या ज्या काही संकल्पना आहे खूप सुंदर आहे, याच्यामधून निश्चितपणाने आपण आपल्या शहराला अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप करू शकतो असं मला वाटतं. आपल्या सर्व सूचनांचं योग्य दखल घेऊन त्या गोष्टीवर आपण टप्प्याटप्प्याने काम करू अशा प्रकारची ग्वाही देतो. आपण आपला आशीर्वाद अशाच पाठीमागे अशाच माझ्या मागे त्या ठिकाणी ठेवावा अशी विनंती या ठिकाणी करतो. कालच आपण जो काही उदाकाट महोत्सव कोपरगाव शहरामध्ये त्या ठिकाणी भरत असतो त्याचा काल समारोप झालेला आहे आणि दरवर्षीचं स्वरूप मोठं होत चाललेलं आहे. यावर्षी जवळपास 285 स्टॉल्स तिथे आले आणि 4 दिवस सलग आपल्या या पूर्ण उदाकाट महोत्सवाला मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी भेट दिली आणि जवळपास 1.5 कोटीचा उलाढाल त्या ठिकाणी झालेला आहे आणि मग त्याच्या माध्यमातून देखील चालना आपण देण्यासाठी प्रयत्न करतोय. कोपरगाव शहरामध्ये किंवा आपल्या कोपरगाव तालुक्यामध्ये स्थानिक व्यापाऱ्यांकडनं खरेदी करावी, जे काही उपक्रम आपण व्यापारी महासंघाकडनं मागच्या काळामध्ये चालवला होता, यावर्षी परत एकदा आपली खरेदी आपल्या गावामध्ये हा उपक्रम आपण संयुक्तरित्या पार पाडला आणि त्याच्या माध्यमातून आपण बक्षिसाचं वितरण केलं. याला देखील आपण सर्व व्यापारी बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला आणि मला खात्री आहे, मी म्हणणार नाही 100% सगळे लोक या ठिकाणी खरेदी करायला आले, पण निश्चितपणाने काहीतरी एक सुरुवात खरेदीची आपल्या गावामध्ये झालेली असेल असं मला खात्रीने वाटतं आणि म्हणून आपण असे अजून उपक्रम जेणेकरून आपली कोपरगावची बाजारपेठ अजून विकसित होईल, अजून या ठिकाणी कोपरगाव शहर याचं वाढ कशी होईल. आता आपली ब वर्ग नगरपालिका आहे, ही अवर्ग कशी होईल, महानगरपालिका कशी होईल, असा आपण प्रयत्न निश्चितपणाने वेगळ्या माध्यमातून करूया. MIDCची आता घोषणा झालेली, त्या ठिकाणी आपल्या परिसरामधले किंवा तालुक्यामधले मतदारसंघातले अनेक तरुण आहेत जे औरंगाबाद MIDC असेल, पुण्याच्या ठिकाणी IT पार्क असतील तिथे काम करत आहे, चाकण MIDC असेल, मुंबईच्या ठिकाणी असतील, इतर राज्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलेले असतील, अशा सर्व लोकांना संपर्क करून त्यांना इथे काही व्यवसाय चालू करण्यासाठी किंवा काही प्लांट टाकण्यासाठी त्यांना आमंत्रित करून आपल्या स्थानिक तरुणांनी जर याच्यामध्ये जास्तीचा सहभाग घेतला तर ते देखील लोक आपल्या स्थानिक लोकांना तिथे संधी उपलब्ध करून देतील, जेणेकरून आपल्या परिसरामध्ये अजून रोजगाराची संधी असेल, अजून व्यवसाय असतील या ठिकाणी येतील, असं माझे प्रयत्न त्याच्यासाठी राहतील. मी या निमित्ताने आपल्याला देखील आवाहन करतो, आपल्या परिचयाचे कोणी लोक असतील निश्चितपणे त्यांना या ठिकाणी आमंत्रित करावं, जेणेकरून आपल्या गावाचं आपल्या परिसराचा विकास अजून होईल. एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती देतो, सूचना करतो, आवाहन करतो. आपण सर्वजण या संवादाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाला आणि आपल्या सर्वांच्या ज्या काही सूचना आहेत याचं योग्य दखल घेऊन प्रशासन त्याच्यावर निश्चितपणे काम करतील अशी प्रशासनाला देखील या निमित्ताने विनंती करतो. आपल्या सर्वांचा आशीर्वाद अशाच पद्धतीने ठेवावा अशी या ठिकाणी मी. अजून एक गोष्ट आहे, क्रीडा संकुल जे आपण म्हणतोय का शहरापासून लांबच्या अंतरावर गेलेले, आपण SAGM कॉलेज आणि KBP माध्यमिक विद्यालय मधली जी काही मोकळी जागा आहे ती रयत शिक्षण संस्थेकडे होती. ती रयत शिक्षण संस्थेला लीजवर देण्यात आलेली होती. ती लीज कॅन्सल करून आपण ती जागा क्रीडा संकुलाला वर्ग केलेली आहे आणि ती जागा क्रीडा संकुलाकडे वर्ग होऊन त्या ठिकाणी 38 कोटीचा एक मोठं प्रपोजल आपण क्रीडा संकुलाचं त्या ठिकाणी शासनाकडे दिलेलं आहे. तिथे स्विमिंग पूल असेल,
बाकीचे इंडोर स्पोर्ट्स असतील, असे विविध काय म्हणता स्पोर्ट्स किंवा गेम्स याची व्यवस्था त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून आपल्याला शहराच्या नागरिकांना तिथे जाणं सोयीचं आहे असं देखील आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, याला थोडासा वेळ गेला. या पूर्ण आपल्या शहरामध्ये रस्ते, पाणी या गोष्टीवर लक्ष केंद्रित करत असताना खेळाच्या किंवा एंटरटेनमेंटच्या गोष्टी या थोड्याशा मागे पडलेल्या आहेत, परंतु त्याच्यासाठी देखील आपण प्रयत्न करतोय. मी त्या बाबतीमध्ये या सर्व गोष्टी आपल्याला माहिती म्हणून सांगतो. सर्वात महत्त्वाचा आपल्या सर्वांच्या बोलण्यामधून जे काही प्रश्न मला जाणवला, तर सणाच्या काळामध्ये मेन रोडवर जे काही छोटे हातावर असणारे व्यावसायिक आहे, याच्यामुळं तो पूर्ण रस्ता ब्लॉक होऊन जातो आणि तो सणाचा महत्त्वाचा काळ तिथल्या व्यापाऱ्यांना त्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते. तर त्या बाबतीमध्ये आपण नगरपालिका त्या गोष्टीवर विचार करावा, त्यांना पर्यायी जागा कुठे देता येईल जेणेकरून त्यांचाही व्यवसाय होईल आणि व्यापाऱ्यांना पण कुठली अडचण होणार नाही. जे काही पार्किंग किंवा ग्राहक आलेले त्यांना देखील पार्किंगला व्यवस्था होईल, दळणवळणाचा कुठला प्रश्न निर्माण होणार नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून आपण एक योग्य त्याच्यावर मार्ग काढावा अशी या ठिकाणी सूचना करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. दिल्याबद्दल पोलीस स्टेशनचं मी मनपूर्वक व्यापारी महासंघाच्या वतीने आभार मानतो. आणि त्याच्यात पोलीस स्टेशनला अशी एक डोक्यात आली की पे अँड पार्कचं जर आपण कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिला एखाद्या जागेवर किंवा ऑड इव्हन पार्किंगचा जर नियम लावला नगरपालिकेने, तर तो जो ग्राहक पार्किंग करेल त्याला मोटरसायकलला 10 रुपये आणि 4 व्हीलरला 20 रुपये असं जर चार्ज ठेवला, पार्किंग ठेकेदाराला तर पैसे मिळतील आणि जो ग्राहक पार्क करून आमच्याकडे खरेदी करेल त्या पार्किंगचे पैसे आम्ही दुकानदार त्याला परत देऊ. ग्राहक म्हणजे त्यालाही तो गुरदट पडणार नाही. कोणत्याही दुकानातून एका दुकानातून त्याला ते पैसे आम्ही रिफंड देण्याचं ग्वाही व्यापारी महासंघाच्या वतीनं देतो. आणि पोलीस स्टेशनच्या संदर्भात तक्रार आमची कधी नव्हती, पण आता एक गोष्ट अशी आहे की जो सगळ्यात प्रकर्षाने मुद्दा आला, सीझनल विक्रेते मेन रोडवर बसतात. नगरपालिकेकडे गेलं की नगरपालिका म्हणते ते ऐकत नाही, आम्ही उठवलं की परत बसतात. त्यावेळेला पोलिसांची तिथे गरज भासते. पोलिसांनी त्यांना उठवलं की राजकीय पक्षाचे कार्यकर्ते येतात आणि आमचा कार्यकर्ता याला बसू द्या असं प्रेशर प्रशासनावर आणलं जातं. तर त्या संदर्भात आपणही सूचना द्याव्या आणि हा प्रकारच कायमचा बंद करावा. म्हणजे तिथे मग पोलीस, नगरपालिका आणि राजकीय नेते त्या तिघांनी मिळून या समस्येवर मार्ग काढावा अशी विनंती. आणखी एक मार्ग असा आहे की शिवाजी महाराज पुतळ्यापासून जो बँकेकडे रस्ता जातो पीपल्स बँकेकडे, त्याला जर फक्त जाण्यासाठी आणि गुरुद्वारा रस्ता फक्त येण्यासाठी असा जर केला तर खूप मोठी समस्या मिळेल. तिथे बऱ्यापैकी दोन्ही बाजूला रूटच्या गाड्या लागलेल्या असतात आणि एक गाडी जर तिथे थांबली, ग्राहकांच्या गाड्या उभ्या राहतात आणि तिथे कुणी काही वाद घालायला लागले की तिथे ट्रॅफिक जाम होते. त्यामुळे तो पूर्ण परिसर वन वे जर केला, मला वाटतं साहेब प्रायोगिक तत्वावर एकदा करून बघा, त्याचा सक्सेस काय होतो तसं आपण इम्प्लिमेंट करू. आणि जर तो कायदा राबवला, तिथे जर एक पोलीस उभा राहिला तर पोलिसांसमोर सगळे लोक सरळ चालतात हा अनुभव. त्यामुळे अशा पद्धतीने जर आपण काही कामं केली तर व्यापारी महासंघ पूर्णपणे त्याला साथ देईल. स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे त्याला नगरपालिकेने जर जागा नियोजित केली, त्याच्यावर काही बांधकाम करण्याची वेळ आली, तिथे काही पाण्याचा सप्लाय जर नगरपालिकेने दिला तर व्यापारी महासंघाच्या वतीने तिथे फंडिंग किंवा काही मदत आम्हाला करता येईल तोही आम्ही विचार करू. नदीच्या कठड्यावर जर आपण जाळ्या लावल्या, संरक्षक जाळ्या, तर बऱ्यापैकी तो कचरा टाकण्याचं प्रमाण तिथे कमी होईल. आणि महत्वाचं म्हणजे जबरेश्वर मंदिरासमोरचा तिथला परिसर सुशोभीकरणाचं काम मनावर घेतलं तर एक चांगला पर्यटन स्थळ, पिकनिक स्पॉट तिथे निर्माण होईल. अशा काही गोष्टी तातडीने करता येण्यासारख्या आहे. आपण सर्वांनी आमच्या समस्या ऐकलेल्या, आपण आता यावर सकारात्मक उत्तर देत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा आपला दिलेल्या सूचना या फक्त ऐकून सोडून दिल्या जात नाही, त्याच्यावर बारकाईने विचार केला जातो आणि त्या अंमलात आणल्या जातात. मग तो ग्रामीण भाग, मला आठवतं की पहिल्या मीटिंगमध्ये आम्ही ग्रामीण भागाचे रस्ते खराब झाले होते, त्या संदर्भात आम्ही तक्रार केली, ते रस्ते दुरुस्त झाले.
गावातले रस्ते दुरुस्त झाले, स्थानिक व्यापाऱ्यांचा व्यापार मोडकळीस निघाला म्हणून आम्ही तक्रारी केल्या. त्याच्यावरही त्यांनी आपली खरेदी आपल्या गावात या योजनेला गती दिली. आणि दरवेळेला त्यांना जर म्हटलं की आम्हाला तुम्हाला फोन करायचा तर म्हटलं पीएन नका करू, मला डायरेक्ट फोन करत चला. म्हणजे अशा प्रकारचे सकारात्मक विचारांचे आमदार आम्हाला लाभलेले आहेत. आणि या सगळ्या कोपरगावच्या विकासामध्ये आपण जे काही बघतोय त्यांचं योगदान हे नक्कीच आपल्या सर्वांच्या अपेक्षा वाढवणार आहे. आपल्या विनंतीला मान देऊन त्यांनी इथे आज एवढा वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज या मीटिंगला उपस्थित हे सगळं ग्रीन पब्लिक आपल्या समोर आपल्या व्यथा मांडते. कोपरगाव बदलावं म्हणून आमदार साहेबांचे जे प्रयत्न चालू आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं अभिनंदन याच्यासाठी करतो. आता जे पत्रक हातात मिळालेलं आहे हॅशटॅग कोपरगाव बदलतंय हे त्यांनी लिहिलेलं आहे. म्हणून सर्वप्रथम मी सगळ्या व्यापाऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन. जेवढ्या मागण्या तुमच्या समोर आलेल्या आहेत ते छोटे छोटे मागण्या जरी आपण सुरुवात केली, शिवसाहेब स्वच्छतागृह, स्पीड ब्रेकर, लाईट्स इथून जरी सुरुवात केली तरी या कार्यक्रमाचं काहीतरी फलित होईल. निधी येणे, निधी आणणे आणि नंतर कामं सुरू होणं या गोष्टी आपण समजू शकतो. आमच्या व्यापारी महासंघाच्या वतीनं तुम्हाला एक निवेदन देण्यात आलेलं, एक प्रस्ताव दिलेला आहे. जे जबरेश्वर मंदिर आहे त्याच्या आसपास जे जिजामाता उद्यान आहे, तुम्ही आमच्या 2-4 पदाधिकाऱ्यांना घेऊन तिथं आम्ही काय कल्पना राबवू शकतो किंवा तुम्ही आम्हाला काय देऊ शकता. निधीची गोष्टच वेगळी. एकदा आयडिया जर कन्सेप्ट आपला क्लिअर झाला तर त्या भागात जसं अजित भाऊनी सांगितलं आणि बाकी सगळ्याही वक्त्यांनी सांगितलं, ती खाऊगल्ली असेल, उंच शंकराची मूर्ती असेल, त्याच्यावर पडणारं पाणी असेल, मनोरंजनाच्या दृष्टीने आपण एक खाऊगल्ली म्हणून ती निर्माण जर केली, आपण शिवसाहेब आपण जर आमच्या व्यापाऱ्यांना 1-2-3 व्यापाऱ्यांना तिथे बोलवलं आणि आपल्याला पुस्तक बदल किंवा ते जर नसेल अजून कुठलंही ग्राउंड उपलब्ध करून देता येतं का? वर्षभरात एकदा तरी कुठेतरी खाऊगल्ली चालू होते. सकाळ पेपरने आपल्या नगर येथे चालू केली, 8 दिवस त्यांनी खाऊगल्ली चालू केली. आणि त्यामुळे काय होतंय, कोपरगावात कुठेतरी जायला एक जागा राहते. आणि त्याच ठिकाणी जिजामाता उद्यान आहे, त्याला आपण डेव्हलप करू. त्या डेव्हलपची जबाबदारी आमच्या व्यापारी संघावर द्या, तुम्ही ते करू शकतो आपण. आणि सगळ्यात महत्वाची सगळ्यांनी मांडलेली जी समस्या आहे शिवसाहेब, वॉशरूम हा मोठी समस्या आहे कोपरगाव शहरात. आणि आपण हे मेडिकलच्या शेजारी जे जवाहर मेडिकलच्या शेजारी जे वॉशरूम बांधलंय त्याचा मेंटेनन्स होत नाही. आणि उपाय आपण या सर्व गोष्टीकडे आणि येत्या 8-10 दिवसात आम्हाला तुम्ही बोलवा शिवसाहेब, आपण कोपरगावात कुठेतरी एक जागा दाखवा आम्हाला, त्या ठिकाणी आपण अशी डेव्हलपमेंट करू शकतो. आत्ताचे पालकमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या होत्या आणि त्यात आम्ही अभ्यास केला आणि पिवळी कसं आहे, जवळपास 67% पोर्शन हा नगरपालिकेला मिळाला होता. आणि माझ्याकडे 200 ते 250 जे काही शॉप्स आहेत ते दुकानदारांसाठी उपलब्ध झाले होते. मला सांगायचं याची पार्श्वभूमी यासाठी सांगतो की कोपरगावमध्ये सुद्धा या कामासाठी खूप स्कोप आहे. आदरणीय आमदार महोदयांनी वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आम्हाला खूप चांगल्या तऱ्हेने नगरपालिकेने उपलब्ध करून दिलेला आहे. आणि काही अल्पावधीतच त्यासाठी आमचे आराखडे तयार करून ते व्यापारी संकुल कसे कार्यान्वित होतील याकरता प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दुसरी गोष्ट, जो काही आरक्षणाचा विषय होता, खूप आरक्षण मोठ्या प्रमाणात काढली गेलेली आहे. मला माहित नाही इतिहास काय आहे, माझ्या 2-2.5 वर्षात काय अशी कुठली घटना काही घडलेली नाही. दुसरी गोष्ट अशी की जे काही केलेलं निघालेलं असेल तर त्याला कोर्टाची जी काही लढाई आहे, शेवटी आरक्षण ही खाजगी जागेवर असतात. आणि जर नगरपालिकेनं ती किंवा यंत्रणेने जर ती भूसंपादित केली नाही योग्य मोबदला घेऊन तर त्याच्यावर तो अन्यायच असतो. कारण तो जी काही कायदेशीर मार्गाने कोर्टाच्या दरबारी तो लढत असतो आणि तो तिथं न्याय मिळत असतो. आणि कोर्टाचा आदेश आल्यानंतर
तिथं आम्हाला काही पर्याय नसतो, त्या ठिकाणी आरक्षण शेवटी व्यापकत होतं. परंतु जे काही सध्याची जी आरक्षण आहे ती विकसित करण्यासाठी नगरपालिकेकडे जर काही निधीची अपूर्तता असेल तर त्याच्यात रिझर्वेशन अकोमोडेशन सारखा एक चांगला कन्सेप्ट आता EDCPR मध्ये आलेला आहे. उदाहरणार्थ तुमच्या गार्डनचं आरक्षण असेल तर काही पार्क नगरपालिकेला फ्री ऑफ करून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या जो काही पर्पज आहे तो तुम्ही सर्व करू शकता. असे बरेचसे काही गोष्टी आहेत. परंतु अशा तऱ्हेने काही आमच्याकडे प्रस्ताव म्हणजे आमच्या टाउन प्लॅनर पण आहे गोष्टी, तर असे काही प्रस्ताव आले नाही. आले तर आम्ही निश्चितच 2 पावलं पुढे जाऊन त्यांना आम्ही सहकार्याच्या भूमिकेतून निश्चितच आम्ही मार्गदर्शन करू. कारण शेवटी इच्छा ही त्या जागा मालकाची आहे. त्या जागा मालकाने तशी इच्छा आमच्याकडे व्यक्त केली पाहिजे, त्यात आम्ही त्यांना नक्कीच मदत करू. नंतर दुसरी गोष्ट अशी आहे का TDRचा जो विषय आहे, TDRचा विषय आता हा जो कन्सेप्ट आहे हा मेजर हा कॉर्पोरेशन लेवलला विषय होता. परंतु आमदार साहेबांनी सूचना दिल्यानंतर आम्ही या TDRवर आता काम करायला सुरुवात केलेली आहे. मध्यंतरी जे आपले अधिकारी तय झाले त्यांची बदली झाली, आता जोशी साहेब आलेले आहेत, त्यांनी तो विषय बऱ्यापैकी आता अवगत करून दिलेला आहे. TDR हा एक विकास शहराचा सुनियोजित विकास करण्यासाठी खूप चांगला कन्सेप्ट आहे. त्याच्यात आपले जे काही डेव्हलपमेंटचे राईट्स आहेत ते फक्त ट्रान्सफर करायचे आपल्याला. म्हणजे उदाहरणार्थ विकास योजनेखाली जर रस्ता तुमच्या जागेतून जात असेल तर त्याचा जे काही राईट्स आहे आम्ही तुम्हाला हँडओव्हर करतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला हायराईज बिल्डिंग बांधायची असतील त्या ठिकाणी आम्ही तो TDR शिफ्ट करून देतो, जेणेकरून तिथं 4 मजली बिल्डिंगला स्कोप पाहिजे तर तुम्ही 6 मजली, 7 मजली, 8 मजली बिल्डिंग बांधू शकता. तर ते TDRचे जे काही प्रोजेक्ट्स आहेत आता जोशी साहेब आलेले आहेत त्याच्यात आम्ही जॉईंटली त्याच्यात काम करतो. नंतर तिसरा जो विषय होता की जे काही व्यापारी संकुल आहे किंवा पार्किंगची व्यवस्था आहे किंवा वैयक्तिक महिलांसाठी जे काही शौचालयाची किंवा मुद्रेची व्यवस्था आहे, सध्या जे काही मला एकंदरीत चित्र असं दिसतंय का जी काही उपलब्ध व्यवस्था नगण्य आहे त्यात काम करायला आम्हाला स्कोप आहे. त्यात निश्चितच आम्ही त्यात काय मार्ग काढता येईल हे करत असताना बऱ्याच वेळा काय असतं सांगायला थोडं धैर्य आहे, परंतु दुतारी असावी पण माझ्या दुकानासमोर असावी, कारण त्याचा त्रास त्याला होत असतो आणि त्यात आम्हाला फार काही असं सहकार्य मिळत नाही. आम्ही या बाबतीत नियोजन करताना आपल्या सर्व व्यापारी बांधवांना आम्ही विश्वासात घेऊ, जेणेकरून की आपल्यासाठी सोय आहे, बाहेरच्या लोकांसाठी पण सोय आहे. अशा ठिकाणी आपण जागा निश्चित करून दुतारीची जी समस्या आहे ती तातडीने कशी लवकरात लवकर सोडत या तऱ्हेने आम्ही निश्चित प्रयत्न करू. नंतर पार्किंगचा जो विषय आहे आता सध्या शहराचं जे काही रचना जर पाहिली तर बऱ्यापैकी छोटे छोटे व्यावसायिक जे आहेत तर त्यांनी रस्त्याच्या कडेला त्यांचा व्यवसाय सुरू केल्यामुळे आपल्याला जे पार्किंगला जी काही जागा पाहिजे त्या तऱ्हेनं आपल्याला अवेलेबल होत नाही. तर त्यासाठी आता शासनाची एक नवीन धोरण आलेलं आहे, त्याच्यात हॉकर्स पॉलिसी आहे. म्हणजे जे काही आपल्याला कोणत्या ठिकाणी हॉकर्स लावायला परवानगी द्यायची आणि कोणत्या ठिकाणी नाही द्यायची याचं एक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग आहे. त्यामुळे आम्ही ते आमचे जादू आहे त्याच्यावर आम्ही काम करतो की कुठले रस्ते हे हॉकर्स मुक्त ठेवायचे, जे हॉकर्स मुक्त रस्ते ठेवून त्या ठिकाणी आपल्याला पार्किंगची व्यवस्था करता येईल, जेणेकरून कसं आहे की हॉकर्स हा सुद्धा इथला मूलभूत आहे असं आपल्याला म्हणता नाही येणार की त्यांनी कुठलाच व्यवस्था करू नये. उलट आता शासनाची जी पॉलिसी आहे ती PM स्वनिधी जी योजना आहे, पंतप्रधान स्वनिधी योजना, त्याच्यामध्ये छोट्या जो काही रस्त्यावर जो काही व्यापार करतो त्याच्याही उपजीविकेची शासनाने काळजी घेतलेली आहे. आपल्याला या निमित्ताने मी सांगतो की आपले जे काही परिसरातले जे बांधव असतील छोटे व्यापारी 10,000 रुपये जे काही कर्ज आहे ते बिनव्याजी मिळतं आणि 10,000चं जर कर्ज फेडलं तर 20,000चं भेटतं आणि 20,000चं जर फेडलं तर 50,000 रुपयाचं कर्ज बिनव्याजी मिळतं. माझ्याकडे असे 6-7 छोटे व्यापारी बांधव आहेत तर त्यांनी 50,000 सुद्धा कर्ज घेतलेले, म्हणजे स्वतःला एक वित्तीय शिस्त लावून त्यांनी 50,000 रुपयापर्यंत कर्ज स्वतःसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. तर आपल्याला जर ह्या जे काही छोटे छोटे जे काही दुकानदार आहेत तर आपण सगळे जाणकार माणसं आहोत. शेवटी आम्ही जरी शासकीय सेवेत असलो आम्ही जरी ह्या गावात नोकरीच्या निमित्ताने आलो, शेवटी गाव तुमचं आहे. त्याच्यामुळे हे गाव कसं असावा आणि कशा तऱ्हेने त्याचं नियोजन असावं आम्ही एक कॅटलिस्ट आहे याच्यामध्ये. शेवटी तुम्हाला विश्वासात घेऊनच आम्हाला याचे निर्णय घ्यावा लागणार आहे. तर त्यात आपल्याला काय करता येईल चांगलं तर त्या तऱ्हेने आपण संतोष भाऊने जो विषय मांडला
की मोकार जनावरांचं वास्तविक मला पण खूप वाईट वाटते सर की हा विषय खरंच गंभीर आहे. कारण कसं झालंय शासनाची किंवा आता जे काही मोकार जनावरं जे आहेत आता समजा गायी आहेत तर त्याच्या बाबतीत आपल्याला नियोजन करण्यासाठी त्याला एक बंदिस्तीकरण करणं गरजेचं आहे. आणि संतोष भाऊ असं काही एक चेंज काय नाव आम्ही तर आमचा एक चांगला डायलॉग झाला होता त्याचा की बा नगरपालिकेने एक बंदिस्त आम्हाला त्याला कोंडवाडा हा शब्द संतोष भाऊनीच काढला होता. तेव्हा साहेब आपण त्याला गोसेवा केंद्र म्हणतो. एक गाई आहे आपली तिची सेवा करायची संधी मिळाली गोसेवा आपण शाळा सुरू करू आणि त्या ठिकाणी काही व्यापारी बांधवांच्या मदतीने आपण त्याची संगोपनाची जबाबदारी आम्ही घेतो. फक्त तुम्ही आम्हाला ते बंदिस्त करून घ्या. आता कोटे साहेबांनी सांगितलं की व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून आम्हाला काय करता येईल कारण आपल्याला याच्यात आपल्या सहकार्याची खूप अपेक्षा आहे. त्याच्यात जर आपण एक केलं तर एक चांगला एक पायलट प्रोजेक्ट उभं राहील आपल्यासाठी. कारण एका बाजूला जे काही प्रेमी मंडळी आहेत त्यांनाही या विषयावर आदर वाटेल आणि दुसरी गोष्ट मोकार जनावरांमुळे जे काही व्यापारी बांधव आहेत किंवा वयोवृद्ध लहान मुलं आहेत त्यांना जो काही त्रास होतो तो पण त्याच्यात कमी होण्यास मदत होईल. नंतर जे काही बाकीचे विषय होते स्पीड ब्रेकरचे मला सांगायला खूप आनंद वाटत कारण मी सुरुवातीला ज्यावेळी जॉईन झालो होतो त्यावेळी स्पीड ब्रेकरचा विषय कुठेच नव्हता काढला. म्हणजे 2-2.5 वर्षापूर्वी भाऊ असताय कारण स्पीड ब्रेकरची गरजच नव्हती आपल्याकडे. स्पीड ब्रेकरची गरजच नव्हती दादा. उलट कमी स्पीड ब्रेकर ज्या अर्थे मागतात त्या अर्थी माझ्या कामाची पावती असं मी समजतो. कारण आता रस्ते एवढे गुळगुळीत झालेले आहेत तर स्पीड ब्रेकरची गरज आहे. आम्ही तोही प्रयत्न केला होता फायबरच्या स्पीड ब्रेकरचा परंतु त्याला मला फार काही यश आले नाही. आता जे काही डाबराचे कामं सुरू आता प्लांट सुरू झालेले आहे तर आपल्याला कायमस्वरूपी कसा स्पीड ब्रेकरचा विषय मिटवता येईल त्या तऱ्हेने आम्ही निश्चित प्रयत्न करू. काही सांगितलं होतं का रस्त्याच्या कडेला काही रिफ्लेक्टर लावता येईल का किंवा काही जणांनी काही पेंटिंग करता येईल का तर निश्चित खूप चांगली सूचना आहे. आम्ही निश्चित त्याची दखल घेऊ आणि याला ह्या शहराला चांगलं स्वरूप कसं आणता येईल. प्रशासन म्हणून तहसीलदार साहेब आहेत पोलीस डिपार्टमेंटचे लोक आहेत त्यांचं पण आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं सहकार्य मिळतंय. राहिला याचा विषय भाऊगल्लीचा विषय आहे किंवा गोदावरी नदी संवर्धन आहे. आमदार महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण जवळपास 18.5 कोटीचा जो प्रस्ताव आहे नदी संवर्धनचा प्रस्ताव याच्यामध्ये जे काही नदी काठ जो आपल्याला इकडे सुसज्ज लावलेला आहे त्याचं संवर्धन करून म्हणजे आपण नाशिकमध्ये गेलं तर गोदा पार्क आपल्याला माहीत असेल किंवा बऱ्याच ठिकाणी इव्हन मुंबईला जे आपण जुहू बीच वगैरे म्हणतो आपण एवढ्या मोठ्या कन्सेप्ट नाही करू शकत पण तो नदीकडचा जो एवढा सुंदर असा किनारा लाभलेला आहे तर पर्यावरण जतन करून पर्यावरणाला कुठली हानी न होता नागरिकांची सोय कशी होईल अशा तऱ्हेने एक चांगला मार्ग काढून तो नदी संवर्धनचा प्रस्ताव सुद्धा कारण तो भांडवली स्वरूपाचा प्रस्ताव आहे. जवळपास 17-18 कोटी रुपये आपल्याला लागणार आहे. तर पर्यावरण विभागाकडे आमचा तो प्रस्ताव तो दाखल होणार आहे. त्याच्यातही आपल्याला चांगल्या प्रकारे निधी उपलब्ध होणार आहे. बरेचसे संतोष गवडे जो विषय मांडला नाही कारण गोदावरी नदी आहे जे काही आपलं सांडपाणी त्या नदीत मिसळतं तो पण विषय संवेदनशील आहे. शेवटी ही पवित्र गंगा आहे दक्षिण गंगा आहे आणि त्याचं पावित्र्य जपण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर जवळपास 13.5 कोटीचा आपला जो काही STP जो आहे सिवेज ट्रीटमेंट प्लांटचा जो प्रोजेक्ट आहे आपल्याला शासनाने त्याला मान्यता पण दिली आहे निधी पण आपल्याला अलॉट केलेला आहे. त्याचं पण डिझाईन करायचं काम चालू आहे. आपलं बाजार तळाचे जे ओढे आहेत त्याच्या खाली आपण त्याचं जेणेकरून जे काही सांडपाणी आहे ते प्रक्रिया करून शुद्ध करून आपल्याला ते आता तो जो प्रोजेक्ट आहे ना त्याचा आमचा डिझाईन झालेला आहे. तर एकदा जे त्याच्यात इच्छुक लोक आहेत किंवा ज्यांच्या सूचना देणं त्यांना देऊ शकतात अशा लोकांची आम्ही एक मीटिंग घेऊन त्या तऱ्हेने तोही प्रस्ताव आपण लवकरात लवकर शासनास सादर करण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू. माझ्या सांगण्यामध्ये काही मुद्दे शिल्लक राहिले असेल किंवा त्याच्यावर मी काही उहापोह करू शकलो नसेल पण आमच्या अधिकाऱ्यांनी ते नोट डाऊन केलेलं आहे. त्याच्यात सुद्धा आम्ही
निश्चित चांगलं काम करू. एक कोपरगावमध्ये प्रशासनाला, मला आणि माझ्या अधिकाऱ्यांना खूप काम करण्याची संधी आहे आणि तुम्ही लोक आमचं वेळोवेळी कौतुक करतात ही खरोखर आमच्यासाठी खूप प्रोत्साहनात्मक आहे आणि ते तर म्हणजे सांगायला नको त्या विषयावर. तर पण तरी पण आमचं म्हणणं तरी आम्ही कधी हटवणार नाही. आम्ही जेवढी कोपरगावकरांची चांगल्यात चांगली कशी सेवा होईल आणि एक आमच्या टेलिव्हिजनमध्ये काहीतरी कॉन्ट्रीब्युशन होईल. आपण का हाय मार्क्सचा विषय मागे बनलेला आहे. इव्हन आता बऱ्याच ठिकाणी खेळणे आलेले आहे. आमदार महोदयांनी विचारल्याप्रमाणे जो सीसीटीव्हीचा विषय आहे जवळपास आपल्याला 1,20,00,000 रुपये सीसीटीव्ही साठी सँक्शन झालेले आहे. जे SP साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून ती निविदा प्रक्रिया झालेली आहे आणि माझ्यामध्ये आपल्या जवळपास 56 का 57 स्पॉट फायनल झालेले आहे. तर पूर्ण शहर हे सीसीटीव्हीच्या कव्हरेजमध्ये येणार आहे जेणेकरून क्राईम डिटेक्शनसाठी किंवा शहराचं सुनियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही मदत होणार आहे, नगरपालिकेला पण त्याची मदत होणार आहे. तर अशा बऱ्याच काही गोष्टी आम्ही करत आहोत. हे जे काही करत आहोत हे सांगण्याचं व्यासपीठ काकांच्या माध्यमातून आम्हाला इथं उपलब्ध झालेलं आहे आणि आपण ज्या काही सूचना दिल्या आहेत तर त्या सूचनांचं आम्ही निश्चित त्याची नोंद घेतलेली आहे. आपल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या आम्ही शोधण्यासाठी निश्चित मदत करतो. मला एक चांगलं आठवतं तहसीलदार पोलीस प्रशासनाच्या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या सूचना आल्या त्या संदर्भात IDBI बँकेजवळ गोदाम गल्ली आणि बँक रोड येथे जे टॉवर लोक रात्रीच्या वेळी फिरतात या संदर्भात आजपासूनच आम्ही पेट्रोलिंग सुरू करू, त्यांचा बंदोबस्त करू. दुसरी जी महत्त्वाची सूचना होती सराफ बाजार पेट्रोलिंग संदर्भात रात्रीच्या वेळी आमचे 2 पोलीस अंमलदार नेहमी गस्त घालत असतात. दिवसा जर गरज नसेल तर तिथे गस्त वाढवली जाईल त्या ठिकाणी. त्यानंतर आस्थापना बंद करण्याच्या संदर्भात जे गैरसमज आहे, आस्थापना 9 वाजता कोठेही बंद केल्या जात नाही. 11 वाजता पोलीस स्टेशनची पेट्रोलिंग व्हॅन बाहेर येऊन आणि सर्व आस्थापना बंद करते. 9 वाजता कोणत्याही आस्थापना बंद होत नाही आपल्याकडे. त्यानंतर बस स्टँड परिसरात जे ट्रॅफिक जामचा जो मुद्दा होता त्या संदर्भात बाजारच्या दिवशी सोमवारी तिथे आपण ट्रॅफिकचे अंमलदार नेमून आणि तो प्रश्न सोडवतो. त्यानंतर CCTV स्पॉटच्या संदर्भात जे सांगितलं त्या संदर्भात जी नोडल एजन्सी नेमली ती मागच्या आठवड्यात त्यांनी व्हिजिट केली आहे. त्याचे सर्व स्पॉट निश्चित केले. ते जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही उद्या सकाळी पोलीस स्टेशनला लिस्ट दाखवतो. त्यात काही बदल करायचे असेल तर त्यात नक्की बदल करू. त्याचं जे कंट्रोल आहे आणि स्क्रीन आहे ते सर्व पोलीस स्टेशनला असणार आहे. त्या स्वतः मी पण फिरलोय त्यांच्याबरोबर आणि त्या सर्व जे महत्वाच्या जागा आहे गर्दीच्या ठिकाणी त्या स्पॉटवर आपण ते CCTV कॅमेरे बसवतोय. मला वाटतं पोलीस प्रशासनाच्या संदर्भात खूप कमी सूचना होतो. या आम्ही चांगलं काम करतोय त्याची पावती असेल आणि यानंतरही काही सूचना असतील तुम्ही कधीही भेटू शकता. आम्ही 24 तास जनतेच्या सेवेसाठी आहे, कोपरगावकरांच्या सेवेसाठी आहे. थँक्यू. नागरिक समस्यांच्या बाबतीत जास्त समस्या मांडल्या जरा त्याच्यावर जास्त विचार केले आणि शहरातलेच व्यापारी या ठिकाणी असल्यामुळे कदाचित नागरी समस्यांविषयी जास्त इथं विचार व्यक्त झाला. स्पेसिफिक माझ्या विभागाची म्हणजे महसूल विभागाची काही समस्या इथं मांडल्या गेल्या नाही, कदाचित आपल्या असू शकतात. तरी देखील आजच्या या बैठकीच्या निमित्ताने मी सगळ्यांना आवाज करेन किंवा आश्वासन देईल की आपल्या काही समस्या माझ्या विभागाशी संबंधित असतील तर त्यांनी निश्चित सोडवण्याचा प्रयत्न करेन. तसेच आपल्या शहरातल्या जे काही समस्या असतील त्या मुख्याधिकारी साहेब आणि आमचं पोलीस डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून सोडवण्याचा